नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याचं लेक्चर नंबर 4 बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या धड्याचे 3 लेक्चर बघितले होते। जर तुम्ही ते 3 लेक्चर बघितले नाही, चॅनल वरती नवीन आहात तर चॅनल वरती जाऊन तुम्ही ते 3 लेक्चर बघू शकताय। या धड्यापूर्वी आपण 2 धडे कंप्लीट केलेले होते, अनुवंशिकता, उत्क्रांती आणि सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। आता हा जो धडा आहे, धडा क्रमांक 3, बोर्डला जवळपास 5 ते 7 मार्कला येतोय आणि अत्यंत महत्त्वाचा धडा आहे। आपण जर विज्ञान भाग 2 या पुस्तकाचा विचार केला तर सगळ्यात जास्त मार्कला येणारा धडा हा धडा क्रमांक 3 आहे, जो की सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 आहे। याचे आपण 3 लेक्चर बघितले, आजचं 4थं लेक्चर आहे। या धड्यामध्ये आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतंय। एक पेशीय अलैंगिक प्रजनन, बहुपेशीय अलैंगिक प्रजनन, आजचा जो टॉपिक आहे सजीवांमधील लैंगिक प्रजनन। आता सजीवांमध्ये आपण फुलामधलं लैंगिक प्रजनन बघितलं होतं, आता बघायचं आपल्याला मानवातील लैंगिक प्रजनन। मानव लैंगिक प्रजनन कसं करतो, तर मानवाला लैंगिक प्रजनन करण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत। मानवामध्ये एक संस्था असते, त्याला म्हटलं जातंय पुरुष, आणि दुसरी संस्था असते ज्याला म्हटलं जातंय स्त्री। पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये जर युग्मक निर्मिती झाली, काय तयार झालं, युग्मक निर्मिती झाली, तर ह्या दोघांमध्ये फलन होणं गरजेचं आहे। ओके, फलन झाल्यानंतर जे तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो युग्मज। काय म्हणतो त्याला, युग्मज। कोण कोण गरजेचं आहे मानवातील लैंगिक प्रजनन मध्ये, पुरुष आणि स्त्री। आता पुरुष आणि स्त्री महत्वाचे आहे, पण त्यांच्यामध्ये काय तयार होणं गरजेचं आहे, युग्मक। मग युग्मक कधी तयार होत आहे हे पण बघणं गरजेचं आहे। पुढचा टॉपिक आहे आपला तो, ते बघणार आहोत आपण। त्याच्यानंतर हे युग्मक तयार झाल्यानंतर पुरुषाच्या आणि स्त्रीच्या शरीरामध्ये ज्यावेळेस युग्मक तयार होतात ते बाहेर पण येणं गरजेचं आहे। बाहेर आल्यानंतर त्यांचं फलन होणं गरजेचं आहे, आणि फलन झाल्यानंतर आपल्याला जे तयार होताना दिसतंय त्याला काय म्हटलं जातं, युग्मक। मग मानवातील लैंगिक प्रजननामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय, मानवी पुरुषांमध्ये XY गुणसूत्रे असतात आणि स्त्रियांमध्ये XX ही गुणसूत्रे असतात। ओके, मग XY आणि XX म्हणजे काय, जर आपण विचार केला, मानव जो आहे म्हणजे पुरुषाकडे XY असतात, ओके, आणि स्त्रीकडे कोणते गुणसूत्र असतात, XX। ओके, पुरुषाकडे XY असतात, स्त्रियांकडे XX असतात। टोटल 46 गुणसूत्र मानवाच्या शरीरामध्ये आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये पण, शरीरामध्ये म्हणजे एका पेशीमध्ये 46 गुणसूत्र बघायला भेटतात। मग आता आपल्याला इथं बघायला भेटलंय मानवातील लैंगिक प्रजननामध्ये पुरुष पाहिजे, स्त्री पाहिजे, त्यांच्यामध्ये युग्मक निर्मिती झाली पाहिजे, युग्मकाचं फलन झालं पाहिजे आणि युग्मज तयार झाला पाहिजे। आणि त्याच्यानंतर पुरुषामध्ये XY गुणसूत्र आहे आणि स्त्रियांमध्ये XX गुणसूत्र आहे। ओके, मग पुढचा जो भाग आहे आपला, कोणता भाग आहे आपला पुढचा, मानवी पुरुष प्रजनन संस्था। मग माणसाची म्हणजे जो पुरुष आहे त्याची जी प्रजनन संस्था आहे ज्याच्यामध्ये युग्मक तयार होत आहे ती कशी चालते ते बघणार आहोत। मग याच्यामध्ये काय सांगितलंय, मानवी पुरुष प्रजनन संस्था म्हणजे वृषण विविध वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते। मग जर पेपरमध्ये प्रश्न विचारला मानवी पुरुष प्रजनन संस्थेला काय म्हटलं जातंय, कुणाला, मानवी पुरुष प्रजनन संस्थेला काय म्हटलं जातंय, तर मानवी पुरुष प्रजनन संस्था कोणती आहे, वृषण। मानवी पुरुष प्रजनन संस्था कोणती आहे, वृषण। याच्या आधी पण बोर्डाच्या पेपरला विचारलं गेलेलं आहे, मानवातील म्हणजे माणसातील पुरुषामधली प्रजनन संस्थेला काय म्हटलं जातंय, त्याचं नाव काय, वृषण। ओके, आणि पुढे सांगितलं विविध वाहिन्या आणि नलिका ग्रंथी मिळून तयार होते। आता याच्यामध्ये भरपूर वाहिन्या आहे, भरपूर नलिका आहे आणि भरपूर ग्रंथी आहे। त्याच्यापैकी वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असते। मग आता जे वृषण आहे, ओके, वृषण कशामध्ये ठेवलेलं आहे, वृषण कोशामध्ये, त्याला इंग्लिशमध्ये स्क्रॉटम म्हटलं जातंय। वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात। आता शुक्रजनन मी सांगितलं माणसामध्ये युग्मक तयार होते, मग माणसाच्या युग्मकाला काय म्हटलं जातंय, शुक्रजनन किंवा शुक्राणू देखील म्हटलं जातंय। पुढे सांगितलंय त्यामध्ये असलेल्या जननात अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्र पेशी तयार होतात, याला शुक्रपेशी किंवा शुक्राणू म्हटलं जातंय माणसाच्या युग्मकाला। ओके, मग तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात। मग जे शुक्राणू तयार होणार आहे माणसाचं युग्मक फलन करण्यासाठी ज्यावेळेस बाहेर पडणार आहे ते भरपूर नलिकांद्वारे, वेगवेगळ्या प्रकारच्या नलिका आहेत त्याच्याद्वारे बाहेर पडतंय। त्या नलिकांचा क्रम मग कसं कसं सांगितलंय, पहिल्यांदा रोशन जालिका, जे आपलं रोशन आहे त्याच्या बाजून जी जाळिका आहे ती पहिल्यांदा रोशन जाळिका, त्याच्यामधून अपवाहिनीच्या द्वारे जे शुक्राणू आहे ते बाहेर पडणार, त्याच्यानंतर जाणार खलन वाहिनीमध्ये, त्याच्यानंतर मूत्रजनन पेशीमध्ये, आणि त्याच्यानंतर
आपलं जो युग्मक आहे ते मूत्रजनन पेशीच्या बाहेर का होणार आहे, पडले जाणार आहे. ओके. आणि जसं हे जे शुक्राणू आहे वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलले जातात तस तसे ते परिपक्व होतात, म्हणजे त्यांची वाढ होते आहे ना, म्हणजे तसं ते फलन करू शकतात. मग आता तिथं वाचलंय आपण फक्त काय चालतंय, आता याच्यामध्ये बघणार आहे. आता ही जी आकृती आहे ही बोर्डच्या पेपरला फिक्स येते, बोर्डच्या पेपरला फिक्स येते आहे ना. तुम्ही जर बघितलं मागच्या वर्षीचा पेपर म्हणजे 2026 या वर्षीचा पेपर बोर्डचा, तर ही आकृती त्यांनी काढून दिली, त्याचे फक्त नावं लिहायची होती. ही आकृती पाठ करायची म्हणजे पाठच करायची. ओके. याच्यात नो चॅलेंज, कारण की ही आकृती येते 4 मार्कला. किती मार्कला येते? 4 मार्कला फिक्स येते. ही आकृती पाठच करायची. आणि ज्यावेळेस मी वन शॉट लेक्चर घेणार आहे का त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे आकृती काढायची कशी. ओके. मग आता 4 मार्कची आकृती आहे पुरुष प्रजनन संस्थेमध्ये. पुरुष प्रजनन संस्थामध्ये काय काय आहे आपण काय बघितलं, मानवी पुरुष प्रजनन संस्थेला काय म्हटलं जातंय, वृषण म्हटलं जातंय. ओके. आता हे जे छोटाले दिसत आहेत का, ओके, त्यांना काय म्हटलं जातंय, वृषण. हा आहे वृषण. आता वृषण कशामध्ये ठेवलेलं आहे, हे जे दिसतंय का त्याला म्हणतात वृषण कोश. काय म्हणतात, वृषण कोश. वृषण ठेवले जातात वृषण कोशामध्ये. ओके. त्याच्यानंतर हे जी बाजूची लेअर दिसती का आहे ना ग्रीपवाणी, त्याला म्हणतात अधिवृषण. काय म्हणतात, अधिवृषण म्हटलं जातंय. त्याच्यानंतर ही एक नलिका आहे बघा, ही काय आहे, एक नलिका आहे जी की इथपर्यंत जाते. या नलिकेला म्हणतात शुक्रवाहिनी. काय म्हणतात तिला, शुक्रवाहिनी. त्या शुक्रवाहिनीनंतर ती शुक्रजी वाहिनी आहे, त्याच्यानंतर इथं जे तयार होतंय त्याला म्हणतात मूत्राशय. मूत्र तयार होतं तिथं, जे की पाण्याचा जो खराब भाग आहे का नाही, आपण जे पाणी पितो त्याच्यामध्ये जो खराब भाग आहे तो शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी जे मूत्राशय मध्ये मूत्र इथं साठलं जातं. ओके. त्याच्यानंतर आता हे शुक्रवाहिनी इथपर्यंत येते. आता इथपर्यंत आल्यानंतर इथं एक शुक्राशय, काय शुक्राशय, शुक्राशय जोडीमध्ये हे एक शुक्राशय आणि हे एक शुक्राशय. बरं. आता हे जे शुक्राशय आहे का, हे आपलं जे शुक्राणू आहेत का त्याला इथं साठवून ठेवणार आहे. काय आहे, शुक्राणू बाहेर पडण्याच्या आधी सगळ्यात शेवटी कुठं असतात, तिथं साठवून ठेवले जातात. आता साठवून ठेवल्यानंतर पुढची ग्रंथी आहे काउपर्स ग्रंथी. हे 5 नंबर आहे का नाही, हे 6 नंबर, याला काय म्हटलं जातंय, काउपर ग्रंथी. आता इथून कुठं ट्रान्सफर होणार आहेत ते शुक्राणू, इथं. ओके. आता इथं आल्यानंतर इथं ते थांबणार आहेत. इथं काय होणार आहे, थांबणार आहे. आणि ज्या वेळेस मानव हीट तयार करेन, उष्णता तयार करेन, त्यावेळेस तो मूत्रजनन वाहिनीच्या द्वारे शिश्नाद्वारे काय होणार आहे, बाहेर येणार आहे. ओके. परत एकदा सांगतोय, मानवी पुरुष प्रजनन संस्था त्याला काय म्हटलं जातं, वृषण. आता हे जे वृषण आहे, वृषण मध्ये तयार होतात शुक्राणू. शुक्राणू वेगवेगळ्या वाहिनीच्या द्वारे बाहेर पडतात. कसं वृषण कशामध्ये ठेवलेलं, वृषण कोशामध्ये. आता वृषण कोशामध्ये वृषण ठेवलेलं आहे, वृषणाच्या बाजूला आहे अधिवृषण. आता याच्यामध्ये छोटे डक्ट्स आहेत. डक्ट्स म्हणजे काय, छोटे ग्रंथी किंवा घर म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यामध्ये शुक्राणू वाढतात. मग हे तयार झाल्यानंतर एका नलिकेच्या द्वारे पुढे जातात. त्या नलिकेला काय म्हटलेलं आहे, शुक्रवाहिनी. काय म्हटलंय त्या नलिकेला, शुक्रवाहिनी. आता शुक्रवाहिनीनंतर ते ज्याच्यात येणार आहेत त्याला काय म्हणतात, स्खलन वाहिनी आहे का नाही, सखलन वाहिनी म्हणतात, कारण की तो शब्द अवघड आहे. ओके. सखलन वाहिनी. आता त्या सखलन वाहिनीमध्ये शुक्राशय, काय शुक्राशय. आता हे शुक्राशयमध्ये येऊन थांबणार आहेत. थांबल्यानंतर पुढे एक ग्रंथी आहे त्याला म्हटलं जात आहे काउपर ग्रंथी. ज्या वेळेस मानवी पुरुष शरीरामधून शुक्राणू बाहेर पडतात त्यावेळेस ते कुठे येऊन थांबतात, या ठिकाणी येऊन थांबतात. आणि काउपर ग्रंथीमध्ये थांबल्यानंतर ही जी नलिका आहे का, ह्या नलिकेला काय म्हटलेलं आहे, मूत्रजनन वाहिनी, ज्याच्याद्वारे मूत्राशय बाहेर पडतंय. त्या मूत्रजनन वाहिनीमधून जे शिश्न आहे का, आता हा जो पुढचा भाग दिलाय का याला काय म्हटलं जातंय, शिश्न म्हटलं जातंय. काय म्हटलं जातंय, हा एवढा भाग याला म्हटलं जातंय शिश्न. आणि या शिश्नातून काय होणार आहे, आपला जो शुक्राणू आहे का, माणसाचं युग्मक, हा जो शुक्राणू आहे का पुरुषाचं युग्मक आहे ना, हा काय होणार आहे, नळीच्या बाहेर पडणार. वृषण, वृषण नंतर अधिवृषण, त्याच्यानंतर शुक्रवाहिनी, शुक्रवाहिनीनंतर शुक्राशय, शुक्राशय नंतर सखलन वाहिनी, काउपर ग्रंथी, त्याच्यानंतर शिश्नाच्या द्वारे काय आहे, शुक्राणू बाहेर पडणार आहे. आता हे झालं मानवी पुरुष प्रजनन संस्था, जे की मानव युग्मक तयार करतोय. आता युग्मक तयार केल्यानंतर काय फलन झालं पाहिजे, पण फलन कोणामध्ये होतं, एक पुरुषमध्ये आणि दुसरे स्त्रियांमध्ये. मग आता आपण पुरुषामधलं जे युग्मक तयार होतंय ते आपण बघितलं, कसं बाहेर येतं हे पण बघितलं शिश्नाच्या द्वारे. ओके. आता आपल्याला बघायचंय स्त्रियांची जी प्रजनन संस्था आहे ती. आता पुरुष युग्मक तयार होणार, त्याच्यानंतर स्त्री युग्मक कसं तयार होतंय ते आपण बघणार आणि दोघांचं फलन घडून आणणार. आणि ज्यावेळेस फलन होणार त्यावेळेस आपला कोण तयार होणार, युग्मज. ओके. चला पुढं. त्याच्यानंतर मानवी स्त्री प्रजनन संस्था.
ओके, आता प्रजनन संस्थेमध्ये 2-3च गोष्टी आहे. मानवी स्त्री प्रजनन संस्था एकदम सोपी. ओके, आता इथे जे दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता, जे आता काय अवघड नाही ते. मी डायरेक्ट तुम्हाला नाही का आकृतीच्या द्वारे समजावून सांगतोय. वाचण्याद्वारे आपला वेळ जातो, व्हिडिओ जादा मोठा होतो. ओके, मानवी स्त्री प्रजनन संस्था. आता पुरुष प्रजनन संस्था, पुरुषाचं युग्मक कोणतं आहे? पुयुग्मक काय म्हटलं जातंय त्याला? शुक्राणू. ओके, आणि स्त्रियांचं जे युग्मक आहे का, स्त्री युग्मक, याला म्हटलं जातंय अंडपेशी. ओके, कोणती पेशी म्हटलं जाते? अंडपेशी. पुरुषाचं युग्मक शुक्राणू, स्त्रियांचं युग्मक अंडपेशी. मग आता ही जी आकृती दिलेली आहे स्त्री प्रजनन संस्थेची, कशी? स्त्री प्रजनन संस्था. आता मी तुम्हाला सांगितलं पुरुषाचं युग्मक तयार होतंय वृषणामध्ये. कशामध्ये? वृषणमध्ये. पण स्त्रियांचं युग्मक कशामध्ये तयार होतंय? स्त्रीचं युग्मक अंडपेशी. ओके, पण ते अंडपेशी तयार कशामध्ये होते? तर अंडपेशी तयार होते अंडाशयामध्ये. कशामध्ये? अंडाशयामध्ये. मग अंडाशयांच्या 2 जोड्या आहेत, एक इकडून एक अंडाशय आहे, ओके, आणि एक इकडून एक अंडाशय आहे. ओके, मग या अंडाशयामधून दर महिन्याला ज्यावेळेस जी स्त्री प्रजनन संस्था आहे, ऋतुचक्र चालतंय त्याच्यामध्ये किंवा आर्तव चक्र चालतंय, त्यावेळेस एक एक अंडपेशी काय होणार आहे? इथून सोडणार आहे. इथून काय होणार आहे? सोडणार आहे. आणि ती अंडपेशी कुठे येऊन थांबते? या ठिकाणी येऊन थांबते. अंडपेशी अंडाशयामध्ये, अंडाशयामधून ही जे अंड पेशी आहे का अंडनलिकेमध्ये येऊन थांबणार आहे. बरं, आता अंडनलिका इथे आहे, अंडपेशी इथे येऊन थांबते. मग अंडपेशी इथे येऊन थांबल्यानंतर हे जे दिलेलं आहे का, हे दिलेलं आहे अंडाशय. आता हा सगळा जो पार्ट दिलेला आहे याला म्हटलं जातंय गर्भाशय. सॉरी, अंडाशय म्हटलं मी. काय म्हटलं जातंय? गर्भाशय म्हटलं जातंय. आता स्त्रियांच्या प्रजनन संस्थेमध्ये, स्त्रियांच्या प्रजनन संस्थेमध्ये 2 भाग आहे. एक भाग, एका भागातून यामधून मूत्राशय बाहेर पडतंय, आहे का नाही? जो आपला काय म्हणतात त्याला, पाण्याचा खराब भाग आहे तो बाहेर पडतोय, त्याला काय म्हटलं जातंय? योनी म्हटलं जातंय. आणि या दोन्ही पार्टला पण योनी म्हटलं जातं. आणि पुढं गर्भाशय जिथं तयार होतंय तो कोणता भाग आहे? हा भाग आहे. मग ज्यावेळेस पुरुष शुक्राणू, आता पुरुषाचे शुक्राणू इथून एंटर होणार, आहे का नाही? पुरुषाचे शुक्राणू इथून आतमध्ये गेल्यानंतर ते कुणाकडे जाणार आहेत? जी स्त्रीची अंडपेशी आहे का, कोण आहे? अंडपेशी, त्याच्यामध्ये जाणार आणि अंडपेशीला काय करणार? फलित करणार. म्हणजे त्या दोघांचं काय होणार? फलन होणार. बरं, आता फलन होतं इथं. फलन झाल्यानंतर काय होणार? हा जो भाग आहे का, हा कुठे येऊन थांबणार? या गर्भाशयामध्ये. आता गर्भाशयामध्ये 2 भाग आहेत, एक इकडचे आवरण आहे आणि एक इकडचं आवरण आहे. दोन्ही पैकी एका आवरणामध्ये ते काय होणार आहे? डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणजे त्यांची ग्रोथ होणार आहे. आणि फलन होऊन आपला कोण तयार होणार? युग्मज. आणि युग्मज कुठे येऊन थांबणार आहे? या ठिकाणी येऊन थांबणार आहे. ओके, मग मानवी स्त्री प्रजनन संस्था एकदम सोपी, जी की पेपरला फिक्स मध्ये येते, म्हणजे येतेच. ओके, तो एक भाग येतोय, हा एक भाग येतोय, आणि अजून एक आकृती याच्यामधली ती येते, म्हणजे येतेच. ओके, मग हा पण पार्ट काय आहे? एकदम महत्वाचा आहे. ही पण आकृती 4 ते 5 मार्कला येते आणि ही एकदम सोपी. याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4च नाव आहे. कसं आहे? स्त्री प्रजनन संस्थेचं युग्मक काय? स्त्रियांचं अंडाशयामध्ये छोट्या अंडपेशी असतात, ती आहे स्त्री युग्मक. ओके, मग हे जे स्त्री युग्मक आहे का, हे स्त्री युग्मक इथे येऊन थांबतंय. बरं, थांबलं का स्त्री युग्मक? या योनीमधून काय होणार आहे? जे शुक्राणू आहेत का, शुक्राणू आतमध्ये जाणार. मग एका टायमाला कितीतरी 200 ते 400 मिलियन, आहे का नाही, कितीतरी 40 कोटी ते 20 ते 40 कोटी शुक्राणू एका वेळेस जातात. आणि त्या 40 कोटी पैकी एकच शुक्राणू लागतो जो की फलन करण्यासाठी मदत करणार आहे. मग आता इथून शुक्राणू आतमध्ये गेले, आता अंडपेशी अंडाशयामधून अंडनलिकेमध्ये येणार. मग ज्यावेळेस येणार त्यावेळेस या दोघांचं काय होणार? फलन. फलन झाल्यानंतर काय तयार होणार? युग्मज. आणि युग्मज तयार झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी युग्मज वाढणार आहे? या ठिकाणी. ओके, या ठिकाणाला काय म्हणतात? गर्भाशय. आणि जिथून शुक्राणू आतमध्ये जातात त्याला काय म्हणतात? योनी. ओके, हे 2 भाग आहे. हा एक भाग, ही एक पोकळी वेगळी आणि ही एक पोकळी वेगळी, हे 2 भाग वेगळे आहेत. ओके, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे युग्मक निर्मिती. आता आपण इतकं वेळ बघितलं मानवी पुरुष प्रजनन संस्था, स्त्री पुरुष प्रजनन संस्था, युग्मक युग्मक युग्मक. पुरुषाचं युग्मक शुक्राणू आहे आणि स्त्रियांचं युग्मक अंडपेशी. पण ते युग्मक तयार कसं होतं? युग्मकाची निर्मिती कशी होते हे बघायचं आपल्याला. मग पुरुष आणि दुसरी कोण आहे? स्त्री. ओके, पुरुष आणि स्त्रियांविषयी. पुरुष जो आहे त्याचं युग्मक, पुरुषाचं युग्मक, त्याला आपण शुक्राणू म्हणतो. काय म्हणतो? शुक्राणू. आणि स्त्रियांच्या युग्मकाला, हे युग्मकावरती 1-1 मार्काचे प्रश्न असतात बरं का 6 महिला. ओके, त्याला काय म्हणतात?
अंडपेशी म्हणतात. पुरुषाचं युग्मक शुक्राणू, स्त्रियांचं युग्मक काय आहे? अंडपेशी. मग आता हे जे युग्मक आहे ह्या दोघांचं काय झालं पाहिजे? फलन. पण युग्मकाची निर्मिती कितव्या वयामध्ये होते हे तर होणं माहित पडणं गरजेचं आहे ना. मग पुरुषामध्ये ज्यावेळेस पुरुषाला कळायला लागतंय किंवा स्त्रियाला, पुरुषांचं वय असतंय 12 ते 14 वर्ष. किती वर्ष? 12 ते 14व्या वर्षामध्ये ज्यावेळेस पुरुषाला कळायला लागतंय. आता तुम्हाला कसं कळेल की पुरुषाला म्हणजे नाही का त्याने प्युबर्टी हिट केली, म्हणजे त्याला माहित झालंय की आता काय शुक्राणू काय आहेत किंवा काय म्हणतो अंडपेशी काय, ते एवढं लक्षात ठेवायचं. जो 8वी 9वीचा साधारणचा मुलगा असतो का, त्याचे जे शोल्डर्स असतात का, खांदे मोठे व्हायला चालू होतात. ज्याचा बारीक आवाज आहे त्याचा मोठा आवाज व्हायला सुरुवात होते. ओके, त्यावेळेस म्हणजे 12 ते 14 वर्षाचा मुलगा किंवा तो पुरुष असताना त्याच्या आतमध्ये काय होतात? शुक्राणू. आता शुक्राणू लहानपणापासूनच तयार होतात, पण शुक्राणू बाहेर कसे सोडायचे ते 12 ते 14व्या वर्षामध्ये कळतंय. त्याच्यानंतर आहे स्त्री युग्मक काय आहे? अंडपेशी. आता ही जी अंडपेशी एका स्त्रियामध्ये 10 ते 17 वर्षामध्ये तयार होते. किती वर्ष? 10 ते 17 वर्ष. काही काही स्त्रिया अशा आहेत ज्यांना 17 वर्षाच्या पुढचा काळ गेला तरी पण ती युग्मक तयार होत नाही. ओके, मग ही जी अंडपेशी आहे ती स्त्रियामध्ये किती वर्षात? 10 ते 17व्या वर्षी तयार होते. जवळपास 10 वर्षाची स्त्री असली तरी पण होते, म्हणजे छोटी मुलगी, आणि त्याच्यानंतर 17 वर्षाचे असले तरी पण होते. ओके, मग हा जो पुरुष आहे का, पुरुषाचं युग्मक मरेपर्यंत तयार होत आहे. कुठपर्यंत? मरेपर्यंत. पुरुष जोपर्यंत भूतलावरती जिवंत आहे तोपर्यंत त्याचं काय तयार होणार आहे? युग्मक. आणि स्त्रियांचं युग्मक कुठपर्यंत तयार होतं माहितीये का? एकदा का त्यांना अंडपेशी तयार झाली ती चालते 45 वर्षापर्यंत. 45 ते 50 वर्ष. ओके, स्त्रियांचं युग्मक निर्मितीचा काळ थोडका आहे, 45 ते 50 वर्ष. मग 45 ते 50 वर्षानंतर स्त्रिया ज्या आहेत त्या फलन करू शकत नाही, पण पुरुष मरेपर्यंत फलन करू शकतोय, स्त्रिया मरेपर्यंत फलन करू शकत नाही. आता जे 45 ते 50 वर्षाचा काळ आहे का स्त्रियांमध्ये, हा जो पुरुष आहे का, हा मोजताना येणं जोगतं शुक्राणू रिलीज करतोय, म्हणजे शुक्राणू सोडतोय. पण स्त्रियांमध्ये जोपर्यंत जिवंत आहेत का, म्हणजे 45 वर्षापर्यंत, हा जो 45 वर्षाचा काळ आहे का त्याला म्हटलं जातंय रजो निवृत्ती. कोणती निवृत्ती? रजो निवृत्तीचा काळ म्हटलं जात आहे. ओके, याला मिनार्क किंवा मिनोफेज म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातंय आता ऍक्युरेट माहित नाही, पण मिनोफेज म्हटलं जातंय. मग हा जो रजो निवृत्तीचा काळ आहे का, या रजो निवृत्तीच्या काळापर्यंत ज्यावेळेस युग्मक तयार केलंय त्यापासून रजो निवृत्तीच्या काळापर्यंत म्हणजे 45 ते 50 वर्षापर्यंत जी स्त्री आहे ती 400 अंडपेशी सोडते. किती अंडपेशी सोडते? 400 अंडपेशी. आणि या 400 अंडपेशी पैकी अशा 2 ते 3च अंडपेशी आहेत ज्यांचं फलन होतंय. म्हणजे तुम्ही मला सांगा, एका टायमाला म्हणजे एक जी स्त्री आहे ती एका वयामध्ये म्हणजे जी जिवंत आहे तोपर्यंत एका मुलांना 2 ते 3 मुलांना जन्म देते. बरोबर आहे ना? 50-60 मुलांना जन्म देऊ शकत नाही, कारण की त्याचं कारण असं आहे 45 ते 50 वर्ष म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळापर्यंत ते 400 अंडपेशी सोडते. आणि प्रत्येक वेळेस ही जी अंडपेशी आहे जी तिथं अंडनलिकेमध्ये येऊन थांबलेली आहे ती फलन होईल त्याचं, याची काही गॅरंटी नाही. ओके, युग्मक निर्मिती समजलंय. पुरुषाचं युग्मक शुक्राणू आहे जे 12 ते 14 वर्षापासून सुरू होत आहे आणि मरेपर्यंत तयार होत राहत आहे. स्त्रियांचं युग्मक अंडपेशी आहे जे 10 वर्षापासून किंवा 17 वर्षापासून चालू होत आहे, 45 ते 50 वर्षापर्यंत थांबतंय. त्या काळाला म्हणतात रजोनिवृत्तीचा काळ. आणि जवळपास स्त्रिया त्यांच्या हयातीत म्हणजे 45 रजोनिवृत्तीच्या काळापर्यंत जवळपास 400 अंडपेशी सोडतात. ओके, त्याच्यानंतर आहे फलन. आता काय करायचंय? फलन. मी काय सांगितलं? पुरुषाचं युग्मक आहे आपलं शुक्राणू. आता सगळ्यांचे पाठ झालं पाहिजे. ओके, जर तुम्हाला कमेंटमध्ये काय लिहायचंय म्हणजे नाही का याच्याविषयी काय कळलंय काय नाही तो टॉपिक परत घेण्यासाठी तर कमेंटमध्ये लिहू शकताय. त्याच्यानंतर स्त्री युग्मक काय आपलं? अंडपेशी. आता काय झालं पाहिजे? फलन झालं पाहिजे. बरं, आता ह्या दोघांचं झालं फलन. समजा आपण घेतला एक पुरुष एक स्त्री म्हणजे अंडपेशी आणि शुक्राणू यांचं झालं फलन. बरं, फलन झाल्यानंतर उद्देश काय याचा? काहीतरी उद्देश पाहिजे ना फलन करण्याचा. कवळच फलन चालू आहे. याचा उद्देश असा आहे की युग्मज तयार झालं पाहिजे. काय तयार झालं पाहिजे? युग्मज. आता आपला जो आजचा टॉपिक होता मानवातील पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था बघायचा, त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्यांदा की मानव पुरुष प्रजनन संस्था, त्याच्यानंतर स्त्री प्रजनन संस्था बघितली. त्याच्यामध्ये युग्मकाची निर्मिती कुठून होते? पुरुषामध्ये वृषणाद्वारे होते, स्त्रियांमध्ये अंडाशयाद्वारे होते. ओके, मग शुक्राणू
वृषणामध्ये असतंय, अंडाशयामध्ये काय असतंय, अंडपेशी. मग त्या ज्या अंडपेशी आहेत म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला युग्मक, ते पहिल्यांदा कसे तयार होतात, त्या प्रजनन संस्थेमध्ये. आता प्रजनन संस्थेमध्ये तयार झाले, ते तयार झाल्यानंतर बाहेर कसे पडतात, किती दिवसानंतर बाहेर पडतात, एवढं लक्षात ठेवा. पुरुषामध्ये दररोज सुद्धा किंवा एका दिवसातून 2 ते 3 वेळेस जे शुक्राणू आहे ते बाहेर पडू शकतात. पण स्त्रियांमध्ये 28 दिवसानंतर युग्मक बाहेर पडतंय. काही काही स्त्रियांमध्ये 14 दिवसांचा काळ आहे, काही काही स्त्रियांमध्ये 18 ते 21 दिवसांचा काळ आहे, पण जादा करून 28 दिवस जे ऍव्हरेज काढलं जातं सरासरी जवळपास 28 दिवसाच्या नंतर स्त्रियांचं युग्मक बाहेर पडतंय. ओके, मग या युग्मकाचं काय झालं पाहिजे, फलन झाल्यानंतर काय उद्देश, युग्मक तयार झाला पाहिजे. आता इथं पण सांगितलंय बघा, यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंतचा काळ, ज्यावेळेस स्त्रियांमध्ये आर्तवचक्र सुरू होतंय म्हणजे स्त्रियांचं युग्मक तयार होतंय, त्याला म्हटलं जातंय यौवनावस्था. यौवनावस्था ही एक अवस्था आहे, त्याला यौवनावस्था म्हटलं जातंय. आणि 45 ते 50 वर्षापर्यंत म्हणजे कोणता काळ येतो, रजोनिवृत्तीचा काळ. इथं म्हटलेलं बघा, रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशींपैकी साधारणतः फक्त किती, 400. मी आधीच सांगितलं होतं किती, 400 फलित होतात, 400 अंडपेशी अंडशयातून बाहेर पडतात. ओके, आणि 2 ते 4 दशलक्ष म्हणजे काय, 20 ते 40 लाख. 20 ते 40 लाख जन्म ज्यावेळेस मुलीचा होतोय का, छोट्या म्हणजे स्त्रियाचा, त्यावेळेस 20 ते 40 लाख त्यांच्या जे अंडाशय आहे त्याच्यामध्ये अंडपेशी असतात. आणि 400 अंडपेशी ते 45 ते 50 वर्ष पर्यंत राहतात. ओके, मग फलन समजलंय. फलनमध्ये काय आहे, शुक्राणू अंडपेशी यांचं फलन होणार आहे म्हणजे युग्मज तयार होणार आहे. आता युग्मज तयार झाला, समजा युग्मज तयार झाला, तर युग्मज कसं तयार होतं, आता हे फलन होत आहे. आता हे जे दिलेलं आहे का, ही आकृती, याला म्हणतात अंडपेशी. काय म्हणतात, अंडपेशी. आणि हे जे छोटे छोटे पांढरे दिसतात त्याला म्हणतात शुक्राणू. जी स्त्रियांची अंडपेशी आहे ती पुरुषांच्या शुक्राणूपेक्षा कशी असते, मोठी असते. आणि एकच शुक्राणू पुरेसा असतो नाही का फलन होण्यासाठी. ओके, इथं काय सांगितलंय, रजोनिवृत्तीच्या वेळी जवळजवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी. आता अंडपेशी दरवर्षी बाहेर पडणार आहेत म्हणजे दर आठवड्याला, दर महिन्याला बाहेर पडणार आहेत. त्या बाहेर पडल्यानंतर आता 20 ते 40 लाख आपण सांगितलं होतं अंडपेशी, किती सांगितलं, 20 ते 40 लाख. आता 20 ते 40 लाख पैकी 400 अंडपेशी बाहेर पडतात. पण ते 400 अंडपेशी पैकी ज्या वेळेस स्त्री 40 ते 50 वर्ष पर्यंत जाते म्हणजे 45 ते 50 वर्ष रजोनिवृत्तीपर्यंत, शेवटी ज्यावेळेस तिचं फलन होतं आणि युग्मज तयार होतोय, त्यावेळेस ज्या अंडपेशी असतात ते किती वर्ष जुने असतात, 40 ते 50 वर्ष जुने असतात. आणि त्यांची विभाजनाची क्षमता कशी झालेली असते, कमी. म्हणून ज्या वेळेस वृद्धपणात ज्या स्त्रियांना मुलं होतात का, ते कसे असतात, त्यांचा जन्म कसा होतो, व्यंगासहित. म्हणजे त्यांना डाऊन सिंड्रोम संलक्षण जन्माला येण्याची दाट शक्यता असते. म्हणजे ते व्यंगासहित म्हणजे कुपोषित पण होऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असू शकतो. ओके, त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला सांगितलंय, माहित आहे का तुम्हाला, आता मी एका चार्ट वरती घेतो ज्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. ओके, पुरुषामध्ये गुणसूत्र असतात XX टोटल 46 XY 22 अधिक XY. आणि स्त्रियांमध्ये गुणसूत्र असतात 22 अधिक XX. आता आपल्याला जर म्हणजे कळलं पाहिजे मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे, बरोबर ना, स्त्री होणार आहे का पुरुष होणार आहे. आता हे 22 गुणसूत्र त्यांचा वेगळा पार्ट आहे. ओके, आता हे जे XX XY आहे का, जर पुरुषाने X सोडलं, जर पुरुषाकडून X गेला आणि स्त्रियांचं काय X, तर XX मिळून काय स्त्रियाचा जन्म होतोय पुढं. आता पुरुष परत एकदा X सोडतोय आणि स्त्रीकडे काय आहे दुसरे X, मग परत एकदा XX तयार झाल्यानंतर काय स्त्री तयार होते. कधी पण लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस 2 X येतात का त्यावेळेस कोणाचा जन्म होत आहे, स्त्रीचा. त्याच्यानंतर जर पुरुषाने Y सोडलं, काय सोडलं Y, आणि स्त्रीने जर X सोडलं तर कशाचा जन्म होतो, मुलगा म्हणजे काय पुरुषाचा. ओके, आणि जर परत एकदा पुरुषाने Y सोडलं आहे ना, आणि जर स्त्रीने X सोडलं तर परत एकदा कोणाचा जन्म होणार, पुरुषाचा. म्हणजे जर एकंदरीत बघितलं तर स्त्रीच्या हातात नाही पुरुष होणार आहे का स्त्री होणार आहे, म्हणजे मुलाचा जन्म होणार आहे का मुलीचा, हे सगळं पुरुषाच्या हातात. आता पुरुषाच्या हातात पण नाही, कारण की पुरुष एका टायमाला 40 कोटी पर्यंत शुक्राणू सोडतोय. आता ते 40 कोटी मधले काही शुक्राणू X गुणसूत्रवाले आणि काही शुक्राणू Y वाले. जर X वाला गेला तर स्त्रीचा जन्म होणार आहे आणि जर Y वाला गेला तर पुरुषाचा जन्म होणार आहे. दोघांची पण काही चुकी नाही त्याच्यात, आहे का नाही. पण स्त्रियाची तर चुकी नाहीच नाही, आहे का नाही, त्यांच्या हातात काहीही नाही. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतो. ओके,
नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. चला पुढे जाऊयात. पुढं काय, विकास व जन्म. आता हे जो आहे तो शेवटचा टॉपिक आहे आजचा आपला. ओके, मग विकास व जन्म कधी होतोय? आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, हा शेवटचा टॉपिक आधी एकदा रिवाइज करूया. आपण पुरुष प्रजनन संस्था बघितली. ओके, पुरुष प्रजनन संस्थेला काय म्हटलं जातंय? वृषण. आपण स्त्री प्रजनन संस्था बघितली. स्त्री प्रजनन संस्थेला काय म्हटलं जातंय? अंडाशय. ओके, या वृषणामध्ये काय तयार होतात? शुक्राणू. या अंडाशयामध्ये काय तयार होतात? अंडपेशी. या दोघांचं काय होतंय? फलन. ओके, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता झालं फलन. फलन झाल्यानंतर काय तयार होणार? युग्मज. काय तयार होणार आहे? युग्मज. आता ही युग्मजाची निर्मिती झाली. काय झाली? जर का युग्मजाची निर्मिती झाली तर युग्मजाची निर्मिती झाल्यानंतर तो जवळपास किती? 36 आठवडे. किती आठवडे? 36 आठवड्यानंतर एक आपल्याला छोटंसं सुंदरसं बाळ बघायला भेटणार आहे. काय काय सांगितलं अंडनलिकेमध्ये फलनानंतर? जी अंडनलिका आहे ज्याच्यामध्ये अंडपेशी येऊन थांबते, शुक्राणूचे वाट पाहत, ज्यावेळेस तिचं फलन होतंय त्यावेळेस युग्मनजाचे वेळासूत्री विभाजन होते, आहे का नाही? त्याचं काय होतंय? सूत्री विभाजन, म्हणजे एकाचे 2 होतात आणि त्यापासून भ्रूण तयार होतो. आता युग्मज तयार झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय? भ्रूण तयार झाल्यानंतर त्याचं मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होते. मी तुम्हाला सांगितलं गर्भाशयात येऊन थांबतात, आहे का नाही? मध्यभागी गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तिथेच त्याचे रोपण होऊन आता तिथंच त्याची वाढ होणार आहे आणि त्याचा काय होतो? विकास होतो. आता गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी आता जे भ्रूण आहे युग्मजापासून तयार झालेलं फलन झाल्यानंतर त्याचं काहीतरी अन्न पुरवठा पाहिजे, त्याला काहीतरी प्रोटीन्स भेटले पाहिजे, न्यूट्रिशन्स भेटले पाहिजे, नरिशमेंट भेटले पाहिजे. ओके, मग त्याच्यासाठी अपरा. काय सांगितलंय? अपरा. आपल्या मराठी भाषेत याला म्हटलं जातंय नाळ. काय आहे? अन्न पुरवठा करण्यासाठी, आहे ना? भ्रूणाला अन्न पुरवठा करण्यासाठी कोण गरजेचं आहे? नाळ, म्हणजे त्याला अपरा म्हटलं जात आहे. आणि पुढे काय सांगितलंय? अवयव तयार होतो, म्हणजे नावाचा प्लॅसेंटा नावाचा किंवा अपरा नावाचा किंवा नाळ नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते. आता काही काही वेळेस 7व्या महिन्यात पण जन्म होतोय पण त्या मुलाची पूर्ण वाढ नसते आणि काही काही केसमध्ये 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर पण त्यांचा जन्म होतोय, पण 9 महिने होणं कंपल्सरी आहे. ओके, मग आता आपण काय काय झालंय, आपलं काय काय राहिलंय ते बघूयात. ओके, मानवातील लैंगिक प्रजनन मी तुम्हाला सांगितलं, पुरुषामध्ये XY गुणसूत्र असतात, स्त्रियामध्ये XX, त्याच्यामध्ये युग्मक पुरुषामध्ये पण आहे, स्त्रियामध्ये पण आहे. ओके, पुढे काय सांगितलंय? मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये, मानवी पुरुष प्रजनन संस्थेला वृषण म्हटलं जात आहे. ते बाहेर निघतंय अधिवृषणाच्या द्वारे. त्याच्यानंतर शुक्रवाहिनी, शुक्राशयामध्ये म्हणजे कलन वाहिनीमध्ये शुक्राशय त्याच्यामध्ये येऊन थांबतंय. त्याच्यानंतर आपलं जो मूत्रजनन वाहिनी आहे त्याच्यामधून जाणार, त्याच्यावरती कावपर ग्रंथी आहे आणि त्याच्यानंतर जो शिश्न नावाचा पार्ट आहे तिथे येऊन काय होणार? थांबणार आणि बाहेर पडणार. ओके, शिश्नाच्या द्वारे. त्याच्यानंतर स्त्री प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काय? अंडाशयामध्ये अंडपेशी तयार होते, अंडपेशी इथे येऊन थांबते, शुक्राणू इथून जाणार, फलन होणार, युग्मज तयार होणार, म्हणजे त्याचं एक भ्रूण तयार होणार, इथं येऊन थांबणार गर्भाशयामध्ये आणि योनीच्या द्वारे 9 महिन्यानंतर एक तर ऑपरेशन झालं तर ऑपरेशनने चाइल्डचं बर्थ होऊ शकतं किंवा योनीद्वारे सुद्धा बाहेर येऊ शकते. त्याच्यानंतर काय सांगितलं? युग्मकाची निर्मिती. पुरुषामध्ये जे युग्मक तयार होतंय त्याचं नाव आहे शुक्राणू, स्त्रियामध्ये तयार होतंय त्या युग्मकाचं नाव आहे अंडपेशी. शुक्राणू माणसामध्ये 12 वर्षापासून तर मरेपर्यंत तयार होतंय आणि स्त्रियामध्ये अंडपेशी 10 ते 45 वर्षापर्यंत तयार होते. आता तो जो शेवटचा काळ आहे का त्याला म्हटलं जातं रजोनिवृत्ती. काय? रजोनिवृत्ती. आणि स्त्री ते 45 वर्षापर्यंत जवळपास 400 अंडपेशी सोडते आणि त्याच्यापैकी 2 ते 3 अंडपेशीचं फलन होत आहे. फलनामध्ये शुक्राणू आणि अंडपेशी गरजेचं यांचं फलन झाल्यानंतर काय तयार होतं? युग्मज. आणि युग्मज तयार झाल्यानंतर 14 दिवसानंतर, किती दिवसानंतर? 14 दिवसानंतर काय तयार होतोय? भ्रूण. आणि आपला जो भ्रूण आहे तो कशामध्ये येऊन थांबतोय? गर्भाशयामध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे? शुक्राणू अंडपेशी वाचलं तरी पण जमतंय, पण जर अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुनी आहे तर मुलगा कसा आहे? व्यंगासहित जन्मास येणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? याच एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं आहे. पुरुषामध्ये 22 अधिक XY आणि स्त्रियामध्ये 22 अधिक XX गुणसूत्र आहे. आता हे जे 22 आहे का हे कशी जोडीमध्ये, कशी दिलेलं? जोडीमध्ये 22 म्हणजे किती आहे? 44 आहे आणि हे 22 म्हणजे किती आहे? 44 आहे. 44 अधिक हे 2 किती? 46. 44 अधिक हे 2 किती? 46. टोटल किती गुणसूत्र आहे एका पेशीमध्ये? 46. हे सगळं पेशीमध्ये ठरवलं जाते. त्याच्यानंतर काय? विकास व जन्म. विकास होण्यासाठी
छापरा नावाचा जो भाग आहे, अवयव आहे, तो जो छोटा भ्रूण असतो त्याच्या अन्न पुरवठ्यासाठी काय असतो, महत्वाचा असतो. ओके, चला आजच्या लेक्चरवर आपण इथंच थांबूयात. बरंच काही शिकलोय, नवनवीन तुम्हाला पण शिकायला भेटलंय. ओके, याच्या पूर्वीचे जर लेक्चर तुम्हाला बघायचे तर तुम्ही ह्या चॅनलवरती ते बघू शकताय. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांना या चॅनल विषयी माहिती नाही अशांना त्या चॅनलची माहिती द्या. ओके, चला आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्या धड्याचा शेवट करणार आहोत. शेवट म्हणजे काय, हा धडा पूर्णतः संपवणार आहोत. याचं जे बोर्डाला येतंय ते सगळे मी सांगणार आहे. आणि उद्याचा जो टॉपिक आहे तो मिस करू नका, कारण की उद्याचा जो टॉपिक आहे म्हणजे उद्याचा जो पार्ट आहे तो बोर्डला येतो म्हणजे येतो. चला तर थांबूया. ओके, धन्यवाद.